देशातला सर्वात जुना पक्ष अशी खरं तर काँग्रेस पक्षाची ओळख आहे आणि या काँग्रेस पक्षाचं मुख्यालय राजधानी दिल्लीतल्या अकबर रोडवर होतं। मात्र आता तब्बल 45 वर्षांनंतर काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता जो आहे तो बदलणार आहे। आपण पाहतोय ही भव्य अशी इमारत, खरं तर ही 6 मजली इमारत आहे आणि कोटला रोडवर आता यापुढे हे काँग्रेसचं जे मुख्यालय ते स्थलांतरित होणार आहे। येत्या 15 जानेवारीला सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे इंदिरा गांधी भवन असं या कार्यालयाला नाव देण्यात आलेलं आहे। अजूनही आपण गेटवर पाहू शकतो काही कामगार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शेवटचं जे काम आहे ते अजूनही या इमारतीमध्ये सुरू आहे। त्यामुळे अजून 15 तारखेपर्यंत खरं तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे। प्रामुख्याने या कार्यालयामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष त्याचबरोबर इतर ज्या सगळ्या पदाधिकारी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या केबिन्स, मोठे 2-3 हॉल देखील तयार करण्यात आलेले आहेत। यापूर्वी जर आपण पाहिलं तर अकबर रोडवर काँग्रेसचं मुख्यालय होतं आणि तिथून सगळा कारभार चालायचा। पण आता 9A कोटला रोड हा नवा पत्ता काँग्रेस मुख्यालयाचा असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे इथून काही अंतरावर DDU मार्ग म्हणजेच दीनदयाल उपाध्याय मार्ग जो आहे त्या मार्गावर भाजपचं मुख्य कार्यालय आहे आणि भाजपचं मुख्य कार्यालय आणि काँग्रेसचं मुख्य कार्यालय यांचं जर अंतर लक्षात घेतलं तर 500 ते 600 मीटर अंतरावर आहे। त्यामुळे एकाच परिसरामध्ये देशातल्या दोन्ही मोठ्या पक्षांची जी राष्ट्रीय कार्यालय आहेत ती आता असणार आहे। त्यामुळे यापुढे काँग्रेस कार्यालयाचा पत्ता अकबर रोड नसून 9A कोटला रोड हा असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।